नमस्कार मित्रांनो, मुंबई केराय चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज तुम्ही समोर बघत आहात आपण बनवलेलं आहे आलू आणि मटर याची करी रेसिपी आहे. आणि ही रेसिपी बनवलेली आहे हिरव्या मसाल्यामध्ये. तर तुम्ही बघू शकता आपला रस्सा जो आहे तो हिरव्या कलरचा झालेला आहे. तो युजली आलू मटरची जी रेसिपी असते तिचं करी जी असते त्याचा कलर असतो रेड कलर, पण आपला इकडे दिसून येत आहे हिरवा मसाला. तर तोच मसाला आणि कलर कसा आला तेच आपण बघूया या व्हिडिओमध्ये. तर आपण सर्वप्रथम घेतलेले आहे कांदे, धने, कोथिंबीर, कढीपत्ता, हिरवी मिरची, खोबरं, अद्रक, जिरे, लसूण आणि टोमॅटो. तर हे सर्व आपल्या वाटणाचे जिन्नस आहेत. हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्या वाटणामध्ये जाणार आहेत. तर ह्याच्यानंतर आपण काय काय इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत ते पण बघूया. तर इकडे घेतलेले आहेत आपण वाटाणे, हिरवे वाटाणे घेतलेले आहेत मस्तपैकी. कवळे वाटाणे आहेत आणि मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही गेल्यावरती वाटाणे आता भेटतातच. तर यस, आणि आज विचार केला की आज आलू मटरची रेसिपी बनवावी, बट लाल कलरच्या मसाल्यामध्ये नाही तर थोडासा हिरवा मसाला आपण ॲड करूया, म्हणजे कलर थोडासा वेगळा येईल. आणि इकडे तुम्ही बघत आहात आपण फ्रेंच बीन्स घेतलेले आहेत, त्याला आपण बीन्स पण बोलतो, फरस बी. तर ते घेतलेले आहेत बीन्स 1 वाटी, म्हणजे थोडंसं काहीतरी ट्विस्ट येण्यासाठी रस्स्या भाजीमध्ये. आणि इकडे तुम्ही बघत आहात वाटण्यासाठी आपण प्रिपरेशन तयार केलेले आहेत. आपण घेतलेले टोमॅटो, लसूण, अद्रक आणि हिरवा कलर ज्याने येतो ती म्हणजे कोथिंबीर आणि हिरवी मिरची. तर ह्याचंच बेसिकली वाटण तयार होणार आहे आणि हेच वाटण आपण यूज करणार आहोत. म्हणजे कसं थोडंसं चेंज येतो आणि बघणाऱ्याला पण ते कसं एकदम अट्रॅक्टिव्ह वाटतं. कलर बघूनच आपल्याला भूक लागते आणि सुगंध तर भरपूरच छान येणार आहे या मसाल्याचा. तर चला पुढच्या स्टेपकडे वळूया. तर आपण 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे आपल्या कढईमध्ये. मस्तपैकी तेल गरम होऊ द्यायचं आहे. आणि कोणाकोणाला आलू मटरची रेसिपी आवडते त्यांनी नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायला विसरायचं नाही आहे. तर इकडे आपण कढीपत्ता ॲड केलेला आहे. कढीपत्ता आपण मस्तपैकी आपला तेल गरम झालेलं हे पण दिसून येतं, आपल्याला कळतं. तर कढीपत्ता आपण मस्त तडक्यासाठी टाकून दिलेला आहे आणि एकदम तेल गरम झालेलं आहे. आणि ह्याच्यानंतर आपण ॲड करणार आहोत ते म्हणजे चॉप केलेला कांदा. एकदम कांदा बारीक चॉप केलेला आहे. तर हा कांदा आपण इकडे चॉप केलेला आहे मस्तपैकी. तो कांदा आपण ॲड केलेला आहे. आता सेम स्टेप आपल्याला इथे यूज करायचे. हा चांगला गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा आहे, जाळायचा नाही आहे आपल्याला, गोल्डन ब्राऊन करून टाकायचा. आणि त्याच्यानंतरच आपल्याला दुसरे इन्ग्रेडियंट इकडे ॲड करायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे, ट्रान्सल्युसंट झालेले आहेत, म्हणजे थोडासा ना गुलाबी कलर आलेला आहे कांद्याला. इकडे आपण मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. आणि आलू मटर म्हटलं की सगळ्यांचीच फेवरेट डिश असते. ती तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर खाऊ शकतात. लंच आणि डिनरचा एक बोलतात ना एक बेस्ट ऑप्शन आहे. आता इकडे आपलं दुसऱ्या इन्ग्रेडियंट जे ॲड केलेलं आहे आपण हळद ॲड केलेली आहे आपण इकडे आपण हळद ॲड केलेली आहे मस्तपैकी. कलर छान आलेला आहे हळदीमुळे. तर आपल्याला ही मिक्स करायची आहे. तर हे आपण मिक्स करून घेत आहोत. आणि हे बोलता जस्ट मला ॲड करायचं आहे मुंबई केराई चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इकडे बघू शकता मस्त असा परतून झालेला आहे कांदा. इकडे आपण टाकलेलं आहे पट्टापटमध्ये आपले वाटाणे आणि बटाटे टाकलेले आहेत. आपल्या मसाल्यामध्ये, आपल्या कांद्यामध्ये ते चांगले आता हलवून घ्यायचे. गॅस आपल्याला थोडासा हाय फ्लेमवरती ठेवायचा आहे. आणि यस, आणि इकडे तुम्ही मस्तपैकी आता ही फरस बी आपण ॲड केलेली आहे. बीन्स ज्याला म्हणतो, म्हणजे एकदम सगळ्या भाज्या बोलतात ना 3 प्रकारच्या भाज्या आपण इथे ॲड केलेल्या आहेत. आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ही भाजी आवडेल आणि कलरही छान येतो.
आपलं आता वाटण दाखवायचा तुम्हाला मी हे करतो. मी तुम्हाला वाटण दाखवतो कसं आपण तयार केलेलं आहे. हे आपलं वाटण तयार झालेलं आहे, हिरवा मसाला, हिरवं वाटण. तर येस, आय डोंट थिंक सो कोणी बनवलेलं असेल हिरव्या वाटणामध्ये आपलं आलू मटर. तर जरूर अशा प्रकारे तुम्ही डिश बनवा, आमचा व्हिडिओ बघा आणि त्या तऱ्हेने तुम्ही रेसिपी बनवा, नक्की तुम्हाला आवडेल. तर हे आपण बनवलेलं आहे हिरवा आलू मटर. ॲज अ टेस्ट आणि सुगंध भरपूर सुंदर सुटलेला आहे. आता मसाला चांगला आपल्याला ना आलू आणि मटर बरोबर, फरसबी बरोबर चांगला फ्राय करून घ्यायचा आहे इकडे. आणि मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो की हा मसाला जर तुम्ही ॲड केला ना आणि तुमच्या फॅमिली मेंबर्सला तुम्ही हे जर जेवू घातलं तर डेफिनेटली तुम्हाला काहीतरी ना शाबासकी मिळेल. काहीतरी नवीन आहे हे, जस्ट तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून. तुम्ही म्हणणार की आपण म्हणतो ना की सर्वजणच आलू मटर बनवतात, पण आज थोडंसं हटके आपण केलेलं आहे कारण की त्याचा कलर वेगळा आहे. आणि बोलतात ना की कलर बघून आपल्याला भूक लागते. डिशची फोटो बघून असो किंवा त्याचा सुगंध बघून आपल्याला भूक लागते. तर असंच काहीतरी हे आहे. हिरवा कलर छान आलेला आहे आलू मटरला. तर मस्तपैकी आता सगळं बॉईल होऊ द्यायचं. इकडे आपण पाणी ॲड केलेलं. तर हे तुम्हाला 5 मिनटानंतर दाखवत आहे. 5 मिनटांनी सगळं बॉईल झालेलं आहे. वाटाणे, बटाटे, फरसबी आणि सुगंधही मस्त दरवळत आहे मसाल्याचा. तर मस्त अशी डिश आता 5 मिनटं आपल्याला बॉईल होऊ द्यायची आणि साईडला काढून घ्यायची आहे साईड डिशमध्ये. तर तुम्ही बघू शकता आईने इकडे साईडला काढून घेतलेली आहे डिश. बटाटं, वाटाणे, फरसबी चांगली बॉईल झालेली आहे. रस्सा भाजी तुम्ही बघू शकता, कलर हिरवा आलेला आहे. आणि आपण इथे कोथिंबीरने गार्निश केलेलं आहे. एकदम मस्त अशी डिश झालेली आहे. राईस बरोबर मस्त असं त्याचा टेस्ट लागतो. तसंच भाकरीबरोबर, चपातीबरोबर पण काहीतरी डिफरंट टेस्ट आहे याचा. तर जरूर ही रेसिपी ह्या मसाल्याने तुम्ही बनवून बघा. तुम्हाला डेफिनेटली तुमच्या घरच्यांकडून चांगला फीडबॅक भेटेल. आणि मुंबई के राईस चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया याच्याच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तेपर्यंत सर्वजण काळजी घ्या. बाय.